राम राम मंडळी, प्रीतीजवल 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर कसे आहेत मंडळी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। तर मंडळी, मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आपण आलो आहोत गावी। तर गावी आल्यानंतर आपल्याकडे आज गौरी आहे आगमन। तर गौरी आगमनासाठी आम्ही चाललो आहोत जंगलामध्ये। तर जंगलात गौरी शोधण्यासाठी चाललो आहोत। गौरी म्हणजे चिरडा असतो। मेन जी गौरी असते ती एक उभी अखंड अशी गौरी असते आणि ती शोधायची असते आणि त्यानंतर तिथे जाऊन पूजा करायची असते आणि बाकी चिरडे रानातून तोडून आणून मग तिची गौरी बनवून तिला साडी नेसवण्यात येते आणि ती गौरी कशी तयार करण्यात येते हे तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ असणार आहे गौरी आगमनाचा आणि त्याचबरोबर गौरीला साडी कशी नेसवली जाते हा व्हिडिओ असणार आहे। आणि त्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे तो म्हणजे वंशासाठी कसं सूप भरलं जातं गावच्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर त्यानंतर जो आपण वंसा कसा केला जातो तो दाखवणार आहे मी तुम्हाला। आणि अजून एक खूप सारे व्हिडिओ येणार आहेत तुमच्यासाठी, तर ते पाहायला विसरू नका। तर चला जाऊया गौरी आगमनाला। माझ्याकडे आहे माईक ठेवलंय मी। आम्ही चाललोय गौरी आणायला। आमचा आवाजच घडतोय। आम्ही पण विचार केला होता वरती आलं, हे सगळे म्हणतात वरती गेल्यात बाई। सगळ्यांच्या गौऱ्या असतात ना। यांच्यापासून पळून राहायला पाहिजे मला, म्हणजे आली ती अजून आली नाही, खाली दिसली नाही, त्यामुळे एवढं आल्या त्या खालच्या घरातल्या। हे काय पोरं काढून पण आली बघा। मग कुठून कुठून आणतात? आम्ही तर कुठे कुठे गेलेलो नसतो, गुडघाभर पाण्यामध्ये बी नाही। मग तिकडे जातो, पोरं नसली का मग आपल्यालाच काढावे लागतात। देतात काढून पोरं भरपूरदा। साखंड पाहिजे हा काय भेटला तो एक आहे आणि पुढे पण एक आहे। एक भेटला बस झाला, जास्त पुढे नको आता। एकदा ओरडा मोरया, जय जय जय। माणसं बघा अशी खणखणीत आणलेली आहेत। पूजा होती ते माहिती होती तुम्हाला, आवाज तर द्यायचा। अरे भरपूर काढ अजून। अरे आणले ती ठेवून दे साईडला कुठे। पाणी आणताय पण पहिल्यांदा आलं।
या ग पुढे या, मागे कशाला थांबताय? या बघायला पुढची पिढी शिकणार कशी मग. पुढे नंतर पुढच्या पिढीलाच करायचं. हाय फुल आणि पानाचा विडा घ्या. चालेल उषाताई गेल्यासारखं नको. आरती करायच्या आधी सुटलो होतो आपण. आरतीचा लक्षातच नाही राहिला. कापूर साठी आणलं होतं मी काहीतरी. ह्याच्यावर ठेवा. हे बघा दगड इथे बाजूलाच आहे बघा. तिथे बरं आहे. हा बघा दगड इथे बाजूला, त्याच्यावर ठेवायला होईल. काय कापूर ठेवू? हा कापूर त्याच्यावर ठेवा. या दगडावर आरती बोलताना घ्या सावकाश. हे करा, पूजा करा. खोबरं नाही आणलं ना? निवेद ठेवलं. खोबरं आणाय पाहिजे अजून. गुळ खोबरा. फुलं आपली आहेत थोडीशी. मग तुम्ही फक्त हळदी कुणा करा. तो धूप आहे वाटतं. हा धूप आहे ना तो? नाही माचीस आहे. माचीस आहे. मला वाटलं धूप आहे. नाही ती भिजतो ना. हो पावसात ना. काय केलं यंदा हे आणलं. डबल कापूर आणलंय आपण. कापूर ना आपण इथे पण आहे. 2 कापूर आणले. ती रांगोळी आहे. ओके हा. तू तिकडेच उभा राहा. गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो घरा रुंदुतीनु. मोठे दगड आणलेस. ते तांब्याचं गणपती बाप्पा गौराय माते की. चला तुमच्याकडे तोंड. हा तुमच्याकडे तोंड. हा ठेवा पाठीच पण तुमच्याकडे तोंड. कधी कधी आपण करूनच आपल्या लक्षात येत नाही. हो हे प्रसाद घ्या. ठेवा त्या सुपात. नंतर सुपात ठेवा. आता घरी गेल्यावर बघा. त्याच्या ह्याच्या खाली टाका ना. त्या दोऱ्याच्या खाली टाका ना. अशी. हा नाही हे अशी राहू दे. म्हणजे ते म्हणजे पुढे राहू दे जरासा. म्हणजे ते धुताना पण भेटेल अशी. हा बस. नाही आणली ना? बस. दिवा नाही तर हातात नको नाही ना. हातात घ्यायला नाही तर घेऊन झाल्यावर मग ठेवा. आधी चिरडे जरा मागे घ्या पाहिजे होते. हो अजून असे नाही. पुढे पुढे. नाही मागे जाते. चिरडे खूप मागे चाललेत. फक्त हात लाव वरती. जरासा हात लाव वरती. घेऊ. कशी ग.
गवर बाई सोनी आली डले डौल्यान दिवैना गवर बाई सोनी आली गवर बाई सोनी आली. चला जुगजुगाडी शेवटचं इंजिन संपला. गौराई म्हणे माझे माहेर दिसे ग माहेर दिसे. गौराई म्हणे माझे माहेर दिसे ग माहेर दिसे. गौराई म्हणे माझे माहेर दिसे ग माहेर दिसे. माहेर गौरा नाही सोनारा वाडा ग सोनारा वाडा. काय बोलला काय थांबा थांबा थांबा. सगळे झाले. व्हिडिओ करते मी. मागचे राहतात ना व्हिडिओ मध्ये यायचे. चला चला. तुम्हाला काय वाटलं सेल्फी काढायची? किती आवाज मारले इकडे सावकाश जा. गौराई माते की त्याला आलेली आहेत मंडळी. टाळावादक भारी आहेत. टाळावादक भारी आहेत. टाळ वाजवणारे थांबलेले नाहीत. नाही नाही थांब. आरती आरती कर ना. पाय धु ना तुझे. तर थांब. आरती करायची आहे. पाणी घेऊन आली काय पुढे. पुढे खाली उतर. पावलं काढली. हो ते काढली. बारक्या पोरगीची पावलं काढायची होती लक्ष्मीची. काढली ना. काढले ना. वाटत तर आहे. तिलाच चालवायची. टुमुक टुमुक टुमुक. झोपलेली आम्ही लक्षात होतं. संतोष बोलला आई तुझी पावलं तिची नाही काढली. जागी आहे. मी जागी आहे ना. इधर बाय पाच फोटो काढलेत की नाही. पाहत नाही. हो चौकस चौकस चौकस. असली असली हे पाऊल काढले. साडी वरती एवढं आणलंय. मला जाऊ दे. आम्ही फोटो देऊ ना. तिकडे तरी जातो. ह्याला चिरडे मस्त भेटले.
आता आपण पाहूया गौरीला साडी कशी नेसवली जाते ती. तुला बाहेर पाठवते नको एकसारखे घ्या. त्याची बांधायला सोपे जातो. तुम्ही जाडसर येत नाही काय हे कमी करा. हे कमी करा. मोठा नकोच तो सोडून कशाला चिरडा भारी. मग पाऊस लागलाय ना लवकर. एका वर्षाला नव्हते माहितीये ना. कुठे शोधली.
गौरी बघते गौरी ते बघ लावलं बघ जसनं दिला साडी हा कलर आपण नव्हतो कधी नेसलेला नाही आत्ता नेसलेला काळ्यासारखं वाटतं व्हाईट पेक्षा ते बरं वाटतं पदर मोठा घ्या शंकरच्या नाही होणार नाही झाले काय होतील हे करून घ्या इथे जरा आपण आणले ती लक्षात ठेवा बरोबर नेसच्या वरच घे वर घे पूर्ण आता हा बघा छान बसला बरोबर असं अशा निर्या घ्या ना मुकावटा ना हे घ्या हा लावून बघा आधी पुरा होते काय बांधल्यावर नको होईल पुरा एवढा आहे ना शंकराव पडायला हवा पदर शंकराव त्याच्यावरती हा त्या तांब्याच्या ह्याच्यावर पडावं लागतं हाय मोठा आहे हा मोठा आहे इथं बांधाय की काय एवढा पडतोय होतोय ना हो पदर हाय नाही नाही थांब 1 मिनिट इकडे लागते थोडी इकडे लागेल अजून एक निरी सोडायला बघूया सोडायला लागेल 2-3 निरी सोडावी लागेल बस घे बस अजून एक घे आता बघा बस आता इथे बघा इथे होते का तेवढं पकडा तिथे डोक्यावर येईल ना मग एक निरी सोडा अजून हवा एक निरी सोडा एक निरी सोडायला लागेल खाली लेवल नाही पाटाची बस वर येते आता बरोबर आहे आता पूर्ण सोडा ना हा तेवढीच घ्या फक्त बघा आता पुढून बघा होईल बरोबर आहे बरोबर आहे आता बरोबर आधी निर्या बांधून घ्या आणि मग मुकावटा घ्या नाही ते आता बरोबर झालं थोडासा तुकडा नाही निर्या बांधाय पुरेसा कापतात ते एवढं कापू नाही एवढा थोडासा एक एवढा देशील तर तो स्टोरेज फुल होऊन जाईल वटी भरायने मग घारा हार बीर घालायचे नाही मग तिथे वर हलवायला नाही ना भेटत वरती निर्या आवडून घे आता घ्या तिला सांग असं पाहिजे हा तो मैल फिरवून असा नदीत घालून या गाला विरानी मग बघा वेणी आहे ना तेच वेणी कुठे आहे ती गळ्यातलं घालून वेणी घालायची ना चेहरा थोडा पुढे व्हायला चेहराच पुढे जायचं गळ्यातलं घालून गळ्यात घालाने अशी वर वर येते का वर पुढून बघा ते सरळ करते द्या हा घालायचं की नाही नको तो नको हा आणलाय ना आता तो नाही तो लांब आहे घालायचा आपण बघितलं हा गळ्याचा घालूया हा थोडं खालून किती हा एवढा पाहिजे पकडून जरा मम्मी हा तो आला हा प्राजक्तच्या हातात देते सीधा तो मस्त तो ह्याच्या खाली येईल ना मग बस ना एवढं हा गळ्याचा आहे हा गळ्यात काय त्याच्या खाली नाही ते ह्याच्या खाली हा तिथे ह्याच्या हा इथे इथे हा असं याला पण बांधावं लागणार बांधा ती घाला पाहिजे थांबा बाबा हा कुठपर्यंत येते थोडं वरती घ्या थोडं वरती घ्या तेवढं घ्या मंगळसूत्र जरा वर दिसतंय तो आता वर घेऊया ना मोठा आहे चांगला वर नको तर मंगळसूत्र खाली जाऊन दे नाही असा असा हा वर हा असा येऊन दिसणार शेवटी तो आतमध्ये जात होता ना असा वरती झाला तर खाली दिसता आला ना काकी बस झालं हाराला आणि मंगळसूत्राला मॅचिंग झालं
एक मिनिट द्या, मी एक देते तुम्हाला. हे करा बस. बस 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 बस. ते स्वस्तिक ठेव तो कपडावर. अजिबात नाही ठेवले नसे मामाला पुढे जाणार आजी इथे आता अलगत आणा आणि उचला. जाणार आजी उठून वर निर्या घ्या, गुंडून घ्या निर्या. ओटी तयार केली हो काय? हो हाय हाय. हालू हालू हालू, एकदम घाय करू नका. खाली घ्या, खाली करा. हा मी आता हालू बसायला कशी बसते ती बघा पहिली आधी. बघ थोडं मागे. अजून मागे. सरळ करा. बरोबर आहे बाबा. आता घाला गजरा. ह्याला चिकट पट्टी होती ना त्याला. तेच तो का त्याला बांधून देते. लागेल लागेल. आता बरोबर बस. जरा त्या साईडला वाकडं झालं. बस ठीक आहे. चिकटपट्टी आहे काय? उद्याला पण हवी तिकटपट्टी बघा. हे नाही म्हणत. बस 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 बस. ते स्वस्तिक ठेव तो कपडावर. अजिबात नाही ठेवले नसे मामाला पुढे जाणार आजी इथे आता अलगत आणा आणि उचला. जाणार आजी उठून वर निर्या घ्या, गुंडून घ्या निर्या. ओटी तयार केली हो काय? हो हाय हाय. हालू हालू हालू, एकदम घाय करू नका. खाली घ्या, खाली करा. हा मी आता हालू बसायला कशी बसते ती बघा पहिली आधी. बघ थोडं मागे. अजून मागे. हा घ्या घ्या अजून. बस बस नको. उद्या सकाळी बरोबर घ्या. खाली घ्या खाली वर बघितल्यासारखेच आहेत त्याचं हे. आता आपण पाहिलं आपण कशी गौरी आगमनाचा सोहळा केला. त्याचबरोबर गौरी जाऊन रानामध्ये कशी शोधली. त्याच्यानंतर गौरी मातेची आपण पूजा केली आणि तिथे आरती म्हणून तिला अगदी छानपणे घरी आणली. त्याच्यानंतर तिला साडी नेसवण्याचा कार्यक्रम झाला आणि आता ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. ओटी भरून झाली की थोड्या वेळाने गणपती बाप्पाची आणि गौराई मातेची आरती केली जाते आणि त्याच्यानंतर तिला माहेरचा नैवेद्य दाखवला जातो. कोकण पट्ट्यातली विविध गावांमध्ये विविध पद्धत असते. त्याचप्रमाणे जो नैवेद्य असतो गौराई मातेचा तो सगळीकडे वेगवेगळा असतो. पण खेड रत्नागिरी येथे ह्या आमच्या गावामध्ये फक्त भात, दही, त्याचबरोबर पाल्याची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य गौराई मातेला दाखवला जातो. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असतो वौसा आणि वौशाच्या दिवशी सकाळी उठून पुन्हा एकदा गौराई मातेची साडी बदलली जाते आणि त्याच्यानंतर वौशाची तयारी होते. ती वौशाची तयारी कशी होते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्याबरोबर वौसा कसा केला जातो ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूया चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर अजून छान छान व्हिडिओ येणार आहेत. मी मंदिरांचे सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत तर ते देखील पाहायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.